श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तो, आपले भक्तिमय या चॅनलवर स्वागत आहे। तर भक्तांनो, आज व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी तुम्हाला काय संदेश देतात आणि तोच संदेश तुमचे संकट दूर करेल का। श्री स्वामी समर्थ। सर्वावर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामी चरणी प्रार्थना। आजची 3 स्वामी संदेश खास आपल्यासाठी। प्रत्येकाने नक्की ऐका, आपल्या प्रश्नाचे उत्तर या स्वामी संदेशमध्ये लपलेले आहे ते जाणून घ्या। पहिला संदेश, तुला नेहमीच 2 प्रकारची माणसं भेटत आहे। एक प्रकार असा आहे की ज्यामध्ये व्यक्ती तुला कामापुरता वापरेल आणि तुला तो शोषून घेण्याचा प्रयत्न करेल, तर दुसरा व्यक्ती तुला असा भेटेल की जो खरंच तुझ्या मनातील आणि त्याच्या सोबत असताना तू नेहमीच प्रभावित होत राहशील। कोणती माणसं तुला जवळ करायची आहेत हे तुला नक्कीच कळतं, कारण एवढी बुद्धी प्रत्येकाला दिलेली आहे। खरं तर सर्वांना एक समान बुद्धी जन्माच्या वेळेला मिळालेली आहे, परंतु फुकट वेळ घालवण्याची सवय आणि नको असलेल्या माणसाची संगत तुमच्या बुद्धीला दूषित करते। ते थांबवता आलं पाहिजे आणि म्हणूनच कटू वाटलं तरी खरं बोलण्याची साथ कधीच सोडू नका। प्रत्येक आईवडील आपल्या मुलावर ती संस्कार हे करत असतात, परंतु संस्कार हे नकळत मुलावरती घडतात। ज्या प्रकारे तुम्ही आसपास चर्चा करता, ज्या प्रकाराने तुम्ही इतरांशी वागता, हे सर्व काही मुलं चक्क शोषून घेतात आणि याला आपण संस्कार म्हणतो। आई वडिलांनी स्वतःचा एक बाळ हट्टी नेहमीच बाजूला सारा, जेणेकरून मुलांना कोणतीही जबरदस्ती वाटणार नाही। तुम्ही अशी कधीच इच्छा धरून बसू नका की मी जे संस्कार केलं आहेत मुलावर ते मला समोर का दिसत नाही। तुम्ही स्वामी विचाराशी सहमत असाल तर तुमची संमती दर्शवा व कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझा बाळ आहे असे टाईप करा, भाग्यवान ठराल। हा असा का वागतो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला वेळ समोर आल्यावरच मिळतं। एकूण एक संस्कार, एकूण एक शब्द जो तुम्ही तुमच्या मुलावरती संस्कार रूपी स्तोत्राने ऐकता दाखवता, तो पूर्णतः त्याच्यामध्ये रुजतो, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःला खत पाणी घालत राहायला पाहिजे। ज्यामुळे तुम्ही जसे वाढत जाल तुम्हाला समजेल की कुटुंब तर एक वटवृक्ष आहे, त्याच्या फांद्या प्रेमाने बळकट होतील आणि त्या फांद्यांना लागणारी तितकीच मधुरता आणि प्रत्येकाला आवडणारी हवेशी असतील। तुमच्यापैकी खूप जण जर का मुलाकडून अपेक्षा बांधून ठेवत असतील तर ते त्वरित सोडा, काम स्वतःवरती करा। तुमच्या प्रगती पुस्तक मुलं तुम्हाला देतीलच। तिसरे वाणी, आमचे द्वार हे पापी लोकांसाठी तितकंच उघडं आहे तितकं ते पुण्याहून लोकांसाठी आहे। भाग्यवंताची नावे घेणे यामध्ये लोकांचे अधिपत्य आहे असं अजिबात समजू नका। खूपदा असं होतं की एखादा पापी मनुष्य जेव्हा आमची भक्ती करू लागतो तेव्हा त्याचा स्वरूप तो पूर्ण बदलतो। पापाकडून पुण्याकडे जाण्याचा मार्ग हा अतिशय खडतर असतो, त्यामुळे अशा लोकांसाठी दार उघडे ठेवावं लागतं। या उलट अशी काही लोक आहेत जे बरोबर दाखवतात, नक्कीच आमचं नाव घेतात, भक्ती करतात, परंतु त्यामागे त्याचा वेगळा हेतू असतो। स्वतःचा कुकर्म लपवण्यासाठी आमचं अंगरख परिधान केलेला असतो। त्यांना असं वाटतं की मुखातून भगवंताचे नाव घेतलं तर आमची पापं लपून राहतील, किंबहुना आपल्याला माफ करायला सुविधा होईल। म्हणून अशा लोकांनी सतर्क राहा। जी आई मायेने कुशीत घेते ना तीच फटकारते सुद्धा। तर स्वामी भक्त हो, आज यातील स्वामी वाणीतून आपणास बोध घेऊ शकतो। ही पहिली गोष्ट, आपण या घडीला माणसे ओळखायला शिकले पाहिजे। कोण चांगला आहे, कोण वाईट आहे हे आपण मनापासून जाणून घेतलं पाहिजे, कारण की हे कलियुग आहे। या कलियुगात वाईट वजन जास्त आहे। जो सत्याने राहतो त्याला त्रास होतो, मान्य आहे, त्रास होणार, परंतु जो सध्याचा काच धरून राहतो त्याला भविष्यात कधीच अडचण येत नाही। म्हणून जो वाईट मार्गाने वाईट लोकांच्या संगती राहून जगत आहे त्याला पुढे अशा अडचणी येत राहतात की तो त्यावेळी पश्चाताप करत बसतो की आपण आधी काय वागलो होतो। त्याचप्रमाणे प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना बंधनात बांधून ठेवावे, पण ते बंधनात काही मर्यादा व त्या बंधनामध्ये एक आपुलकीपणा असावा, त्या बंधनामध्ये एक शिक्षण असावा। अशा बंधनामध्ये आई वडिलांनी मुलांना बांधावा, असे संस्कार मुलावर ठेवावे आणि आपल्या हातून पाप घडते का पुण्य घडते हे आपल्यालाच देखील माहीत असतं, पण आपल्यापेक्षा जास्त आपल्या स्वामींना
माहीत असतं तर ज्या वेळी आपल्या हातून चूक घडते असं वाटते त्यावेळी मनापासून स्वामीची क्षमा मागा आणि आपणास मागून त्या चुकीचे प्रतीक्षा करून घ्या. श्री स्वामी समर्थ. सर्वावर स्वामी कृपा कायम असावी. बाळा, जाता जाता एवढंच सांगेन, मी परत येईन, पण बाळा नेहमी लक्षात ठेव, तुझे कष्ट आता संपणार आहेत. उत्तर शोधायला तू योग्य मार्गावर आला आहेस. शब्द माझे तुझ्या आठवणीत ठेव. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. काळजी करू नकोस. मी आहे, फक्त तुझा मार्ग चालत राहा. जर तू जिंकलास तर खरा ठरशील स्वामी भक्त. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ पाहायला भेटेल. व कमेंटमध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.